राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू. प्रफुल्ल पटेल आणि भुजबळ यांनी सुनेत्रा पवारांची घेतली भेट. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचे नाव आघाडीवर. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा अशी लोकांची इच्छा, लोकांनी व्यक्त केलेली इच्छा मी सांगितली. नरहरी झिरवळ यांची माहिती. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या चांगली गोष्ट, असंही केलं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता. राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावलं जाणार. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावं. सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केलं तर सुनेत्रा अजित पवार हे नाव कायम राहील. समर्थकांच्या भावना. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आता सर्व पवार कुटुंबाने एकत्रित येऊन निर्णय घेण्याची मागणी. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष करा. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुले यांचं सुनील तटकरे यांना पत्र. तातडीनं बैठक बोलावून ठराव मंजूर करा. सुरेश घुले यांची मागणी. जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि अनिल देशमुखांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांकडून सुनेत्रा पवारांची भेट. दृश्यमानता कमी तर सीसीटीव्ही फुटेज इतकं स्पष्ट कसं? राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाही? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारे यांचा सवाल. अजित पवार मिळवतात विलीन विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा आक्रोश. अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसह नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली. दादांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला. अजूनही विश्वास बसत नाही. अजित पवारांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिलेला फोटो सुप्रिया सुळे यांनी स्टेटसला ठेवला. कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली. निष्ठुर नियतीपुढे आपलं काही चालत नाही. अजित पवारांबाबतच्या भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त. धीरज देशमुख आणि रितेश देशमुखांकडून काठेवाडीतील अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. महाराष्ट्रानं लाडका दादा गमावला. दादांचं सगळीकडे लक्ष असायचं. धीरज देशमुखांकडून भावना व्यक्त. अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता. राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी करण्याचा अंदाज. दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी. अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही. नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक. विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर. अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती. निवडणुकीनंतर आपण एकत्र येऊ असं वक्तव्य दादांनी केलं होतं. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांची प्रतिक्रिया. कोणाकडे जायचं, कसं जायचं, आम्ही पूर्ण ब्लँक झालोय. आम्ही सगळे दिशाहीन आहोत. सगळेजण बसून अजित पवारांच्या कुटुंबियांच्या मागे जाऊ. अनिल पाटलांकडून स्पष्ट. फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्यासारखी परिस्थिती. अजित पवारांच्या निधनानंतर सुरेश धस यांच्या भावना. बारामतीत विमान अपघातात क्रू अटेंडर पिंकी माळीचाही मृत्यू. मुंबईतील वरळीत पिंकी माळीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधवांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. साताऱ्यातल्या त्यांच्या तरडगाव या मूळ गावी झाले अंत्यसंस्कार. पोलीस सलामी देत तिला अखेरचा निरोप. अजितदादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने समर्थकाचा मृत्यू. नाशिकच्या दिंडोरीतील कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं राजकारण भविष्यात बदलू शकतं. शरद पवारांनी अपघाताचं राजकारण करू नये असं सांगितलं. मात्र अपघाताच्या तांत्रिक बाबींची चौकशी झाली पाहिजे. संजय राऊतांची प्रतिक्रिया. दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या. त्याने काय होणार? राऊतांचा ट्विटच्या माध्यमातून सवाल. आणि भाजपने अजितदादांवर 70,000 कोटींचे केलेले आरोप मागे घ्यावे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. राऊतांचं ट्विट. अजितदादांचा अपघात हा महाराष्ट्रावर झालेला आघात. विमान अपघाताचा तपास झाला पाहिजे. संजय राऊतांची मागणी. अजून अजित पवार यांच्या चितेची धग शांत झाली नाही. तोपर्यंत राऊत राजकारण करू लागले. केशवोपाध्यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल. तर राजकारण करताना थोडं तरी माणुसकीचं दर्शन घडवा असाही लगावला टोला. एनडीएतील घटक पक्षात संबंध कसे जपतात हे मवी आणि संजय राऊतांना कळणार नाही. राऊतांना भाजप नेते नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. तर ये तुम्हारे बस की बात नाही. राऊतांना लगावला टोला.
अजितदादांनी सकाळचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता, रावसाहेब दानवेंची माहिती. तर शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी तिघे मिळून सरकार चालवू असं ठरलं, मात्र पवार साहेबांनी शिवसेना नको म्हणून पहिला प्रयोग फसला. शोकसभेत आठवणीला उजाळा देताना दानवेंचं विधान. मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून अजितदादांना श्रद्धांजली. अजितदादांच्या आठवणीत कार्यालयातील कर्मचारी झाले भावुक. बारामतीत अजित पवारांच्या निधनाचे चौकात चौकात बॅनर. शोकसागरात बुडालेल्या बारामतीकरांकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. छत्रपती संभाजीनगर कॅनॉट परिसरातील दुकानं बंद ठेवत दुःख व्यक्त. व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. सोलापूरच्या माढ्यात व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद. कोडवाडी, मोडनिंबसह टेंभुर्णीतील बाजारपेठही बंद. सर्वपक्षीय नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी वाहिली श्रद्धांजली. अजित पवारांच्या निधनानंतर नाशिकमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त. नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद ठेवत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. इगतपुरीत व्यापारी संघटनेकडून शहर बंदची हाक. छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई बंद ठेवत अजित पवारांना श्रद्धांजली. नागपुरात दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली. मतभेद झाले तरी दादांनी मनभेद होऊ दिले नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त. अहिल्यानगरमधील भिंडाबुद्रुक ग्रामपंचायत बंद ठेवत व्यावसायिकांकडून अजितदादांना श्रद्धांजली. सर्वपक्षीय नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर अमरावतीमध्येही शोक व्यक्त. कृषी उत्पन्न बाजार समितीत आज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बंद पाळला. धुळ्याच्या शिंदखेड्यामध्ये बंद पाळत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. शिंदखेड्यामधील नागरिकांनी अजित पवारांना श्रद्धांजली केली अर्पण. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील सर्व दुकानं बंद. पंचायत समितीच्या निवडणुकीचाही प्रचार बंद. दादांच्या निधनानंतर बंद पाळून श्रद्धांजली अर्पण. बुलढाण्याच्या चिखली, देऊळगाव राजा, जळगाव जामोदमध्ये बंद. राजकीय मतभेद विसरून सर्वपक्षीय नेत्यांकडून एकत्र येत शोक व्यक्त. विमान अपघाताचा एएआयबीने तपास सुरू केला. विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आलाय. फडणवीसांच्या पत्रावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंची माहिती. सर्व टेक्निकल रेकॉर्ड, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्याचा तपास केला जात असल्याची माहिती. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल. 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार. अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा. अकोल्यात महापौर पदासाठी भाजप वगळता सर्वपक्षीयांची बैठक. या बैठकीत काँग्रेस, वंचित, ठाकरेंची शिवसेना आणि एमआयएमचे नगरसेवक, जिल्हाध्यक्ष सहभागी. दुसरीकडे अपक्षांच्या पाठिंब्यासह संख्याबळ 44 वर पोहोचल्याचा भाजपचा दावा. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 3 ते 10 फेब्रुवारीत होणार. हात वर करून होणार असल्याची माहिती. कोकण आयुक्तांनी नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी ही प्रक्रिया पार पाडणार. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, पनवेल या 8 महापालिकांच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक 3 ते 10 फेब्रुवारीपर्यंत होणार. ही निवड गुप्त मतदानाऐवजी हात वर करून होणार आहे. कोकण आयुक्तांनी नियुक्त केलेले प्रशासकीय अधिकारी पीठासीन अधिकारी असतील. बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांची आज बैठक पार पडली. वसई विरारचा महापौर, उपमहापौर कोण होणार या संदर्भात बैठक. 10 इच्छुकांचे पक्षाकडे अर्ज आले. चंद्रपूर मनपात सत्ता स्थापनेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या हालचाली. शिवसेनेचे संदीप गिऱ्हे आणि वंचितच्या स्नेहल रामटेकेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. अमरावतीत माजी महापौर चेतन गावंडे भाजपच्या गटनेतेपदी. चेतन गावंडे साईनगर प्रभागातून दुसऱ्यांदा नगरसेवक. शालेय शिक्षणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल. त्यासाठी राज्य सरकारमार्फत शाळांमधील कामांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आलाय. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. रत्नागिरी जिल्हा परिषदेत पुन्हा निवडणुकीचा प्रचार सुरू. उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली वाहून प्रचाराला सुरुवात. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आमदार सिद्धार्थ शिरोळेंकडून श्रद्धांजली अर्पण. अजितदादांसारखा नेता पुन्हा होणे नाही. अजित पवारांची कामं करण्याची पद्धत खूप वेगळी होती. सिद्धार्थ शिरोळेंची प्रतिक्रिया. सरकारी ऑफिस सुद्धा माझं घर आहे हे म्हणणारा नेता म्हणजे अजितदादा होते. भाजप आमदार नारायण कुचे यांच्याकडून आठवणींना उजाळा. धुळ्याच्या शिंदखेड्यामध्ये बंद पाळत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. शिंदखेड्यामधील नागरिकांनी अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवारांच्या निधनानंतर यवतमाळमध्येही शोककळा. डहाणकी शहर बाजारपेठेत कडकडीत बंद.
पुण्याच्या शिरूरमध्ये अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर सर्व व्यवहार बंद. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचाही सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार ठेवला बंद. नाशिकच्या महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांना श्रद्धांजली. महापालिकेच्या सर्व विभागाचे प्रमुख, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दादांना श्रद्धांजली वाहिली. जळगाव नगर देवळा गावात बंद पुकारत अजितदादांना श्रद्धांजली. सर्वपक्षीय नेते आणि व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभाग. संपूर्ण गावात शांततेचं वातावरण. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर अमरावतीमध्येही शोक व्यक्त. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज व्यापारी आणि शेतकऱ्यांनी बंद पाळला. व्यापाऱ्यांकडून देखील आज लिलाव बंद. अजित पवारांच्या निधनानंतर नाशिकमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त. नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद ठेवत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण. अहिल्यानगरमधील भेंडा बुद्रुक ग्रामपंचायत बंद ठेवत व्यावसायिकांकडून अजितदादांना श्रद्धांजली. माकप आणि किसान महासभेचं आंदोलन स्थगित. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर हे आंदोलन स्थगित. एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे परळ बस स्थानकाला भेट दिली असता चालक वाहक विश्रांतीगृहांमध्ये अनेक ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या आढळल्या. एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध मुख्यालयाकडून कठोर निर्देश. धुळे शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ तरस आढळून आल्याने एकच खळबळ. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मात्र वनविभागाकडून तरसच्या वावराबाबत दुजोरा नाही. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने 2353 हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान. आमदार काशीराम पवार यांच्याकडून पाहणी. नाशिकमध्ये 8 ते 10 जणांच्या टोळक्याकडून चहाच्या दुकानावर हल्ला. हल्ल्यात दुकानातील एक कर्मचारी जखमी. हल्ल्याच्या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण. नेरळमध्ये प्रचाराच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला. ममदापूरमधील रहिवासी विशाल हिसाळकेवर चाकू हल्ला. पोलिसांकडून 3 जणांना अटक. यवतमाळच्या एका दुकानात ढोकळ्यात अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार. हॉटेलविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार. बुलढाण्यात ढगाळ वातावरणामुळे कांदा बियाणे उत्पादक शेतकरी अडचणीत. कांदा पिकावर बुरशीजन्य रोगासह किडींचा प्रादुर्भाव. बीडमधील नंदौळ परिसरात शेतकऱ्यांकडून भुईमुग काढणीला सुरुवात. अवघ्या 3 महिन्यात भुईमुगाचं पीक तयार होत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे पीक फायदेशीर ठरतंय. नंदुरबारमधील बाजारपेठेत 1.5 लाख क्विंटल लाल मिरचीची आवक. मिरचीला 3 ते 7 हजारापर्यंतचा दर. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मिरचीचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा. वाशिमच्या वनोजा परिसरात शेतकऱ्यांच्या संत्रा बागांचं माकडांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान. गहू, हरभरा, ज्वारी, मका पिकाचंही वन्य प्राण्यांमुळे मोठं नुकसान.